आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. मी तुकाराम विठ्ठल जाधवर वन परिक्षेत्र अधिकारी सांगोला प्रादेशिक ते 3 जुलै 2023 पासून कार्यरत आहे. वनांचं संरक्षण करणे, वन्यप्राण्यांचे संरक्षण करणे, मालकी क्षेत्रातील झाडं वाचवणे किंवा विधिवृक्ष कुळावेत कारवाई करणे असे अनेक प्रकारचे आपण कामं करतो. आणि आपण यावर्षी वृक्ष लागवड पण केलेली आहे. 30,000 रोपांची लागवड केली आहे. गेल्या वर्षी आपण 36,000 रोपांची लागवड केली आहे. त्याच्या अगोदर 33,000 रोपांची लागवड केली आहे. आणि मालकी क्षेत्रातली पण आपण मोठ्या प्रमाणात वृक्ष थांबवलेले आहे. तालुका एक झाड तोडा घातलं तरी परवाना घेतात. आता यावर्षी आपण वनक्षेत्रामध्ये सांगोला तालुक्यातील वनक्षेत्रात काही गावामध्ये बाउंड्री सिमेंट पिलरचे कामं केले आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपलं अतिक्रमण निघले. बुद्धिहाळमध्ये जवळजवळ 10 हेक्टर अतिक्रमण निघले, काही कटकोळमध्ये निघले. जवळजवळ 25 हेक्टरच्या दरम्यान आपण हे बाउंड्री पिलरचं काम केल्यामुळे अतिक्रमण निघलेलं आहे. आता विषय असा आहे की आपल्याकडं सचिन हरिदास यादव यांनी मेमध्ये अर्ज केला होता. एप्रिलमध्ये त्यांना आपण मेमध्ये माहितीसाठी अवलोकनासाठी बोलवलं. त्यांना पत्र दिलं किंवा 6,318 ह्या पानाची किंमत होत आहे जेरॉक्स. तर तेवढी रक्कम त्यांना भरण्यासाठी आपण पत्र दिलं. पण 23 मे रोजी ते ऑफिसमध्ये आले आणि क्लार्कशी पत्र घेतलं. त्या दिवशी मी साईडवर होतो, परंतु त्यांनी बँकेचं चलन वगैरे त्या दिवशी नेलं नाही. त्याच्यानंतर 8 जुलैला ते माझ्या कार्यालयात आले आणि येताना ते एकटे आले नाही. त्यांचे 2 मित्र, त्यांना मी नाव विचारलं असतं, त्यांनी सांगितलं किंवा सचिन माने आणि गुलाब माने ह्या 2 व्यक्तींना ते घेऊन आले. आणि त्याच्यानंतर मला म्हणले की साहेब चलन द्या. मी त्यांना सांगितलं की 23 तारखेलाच मी चलन क्लार्क ठेवलं होतं, तुम्ही घेऊन गेले नाही. आत्ता एक 5 मिनटं बसा, मी तुम्हाला चलन देतो. त्यांनी लगेच त्यांच्या मोबाईलमधील मोबाईल काढला आणि मला फोटो दाखवले की त्या हलदवडी फॉरेस्ट गट नंबर 404मध्ये काही सिमेंट पिलरचे, एका सिमेंट पिलरचे 1 ते 1.5 फूट पाडून नुकसान केलं होतं. त्याचे काही फोटो आणि सदरची शेती वहिवाट करताना, ती शेती आहे यशवंतांना यादवची. यशवंतांना यादवने आम्हाला तोंडी सांगितलं होती किंवा ही शेती वहिवाट करतो, म्हणजे मी त्याला तिथं कामाला लावतो. तर शेती वहिवाट करताना काही पिलरचे नुकसान केले होते. आणि ह्यांना ज्यावेळेस ते 8 जुलैला आले त्यावेळेस हा एकटा आले नाही, ह्यांनी 2 मित्र आणले. मला चलन द्या म्हणले. मी चलन देत होतो त्यांना, पण चलन घेतलं नाही. ऑफिसच्या बाहेर मला त्यांनी बोलवून घेतलं, गेटच्या बाहेर. साहेब काम आहे तुम्हाला, प्रायव्हेट बोलायचं म्हणून. आणि त्यावेळेस ते सचिन यादव मला, साहेब तुम्हाला काम तुमचं सिमेंट पिलरचं सांगोला तालुक्यात निकृष्ट झालेलं आहे, तर मला 5 लाख रुपये द्या.